मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण 40 साईजमध्ये परफेक्ट कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत आणि पाठीची बाजू डायरेक्ट कापडावरती कशी कट करायची आहे, पुढची बाजू कशी कट करायची आहे, गळा कसा मोजायचा, कटोरी कशी मोजायची, ब्लाऊजवरून परफेक्ट मापे कशी घ्यायची असतात, आज एकदम अशा सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे. आणि ब्लाऊजवरती शोल्डर कसं मोजून घ्यायचं एकदम अशी सोपी पद्धत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. इथे आपल्याला अस्तरचा ब्लाऊज आहे. अस्तर आपल्याला इथे 40 साईजमध्ये, जर तुमच्या ब्लाऊजची उंची जास्त असेल, बाहीची उंची जास्त असेल, दंडलगेर जास्त असेल, त्यांनी काय करायचं आहे, 1 मीटर इथे तुम्हाला अस्तर लागणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. इथे मी 1 मीटर अस्तर घेतलेलं आहे, लक्षात घ्यायचं आहे. आपल्याला इथे बंद घडी करून घ्यायची आहे. ही माझी बंद बाजू आहे, लक्षात ठेवा. आता अस्तर एका लाईनीमध्ये आहे का सर्वात आधी ते बघायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, इथे क्रॉसमध्ये कपडा असतो, एक अशी लाईन ओढून घ्यायची, म्हणजे आपलं चुकणार नाहीये, ते लक्षात ठेवायचं. इथे अशी लाईन ओढून घ्यायची आहे, एकदम अशी सरळ लाईनीमध्ये. आता हा कपडा इथे कट करून घेते अशा पद्धतीने. एका सरळ लाईनीमध्ये आपल्याला हे करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. जेवढं क्रॉसमध्ये आहे तेवढं इथे आपल्याला सरळ लाईनीमध्ये असं करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे. असा इथे टेप ठेवून घ्या हे अशा पद्धतीने, आणि इथपर्यंत उंची म्हणजे आपली ब्लाऊजची तयार उंची. इथपर्यंत जिथपर्यंत आपला ब्लाऊज तयार आहे तिथपर्यंत अशी उंची मोजून घ्यायची आहे. माझी इथे 15 इंच उंची तयार आहे, त्यामध्ये मग 15 मध्ये काय करायचं, 1 इंच वाढून घ्यायचं. इथे शोल्डरमध्ये अर्धा इंच लागतं, इथे पाठीच्या बाजूमध्ये अर्धा इंच लागतं पट्टी जोडण्यामध्ये. किंवा आपण काय करतो, अस्तर असेल तर अर्धा इंच आपण शिलाईमध्ये पकडतो, इथे शोल्डर जोडताना आपण अर्धा इंच पकडतो. त्यासाठी लक्षात ठेवत जा, उंची अधिक 1 इंच. लक्षात ठेवा, उंची मोजून घ्यायची, त्यामध्ये 1 इंच जास्त घ्यायचं आहे. आता इथे उंची 15 तयार आहे, इथे मी 16 वरती मार्किंग करून घेते. हे पहा, इथे मी 16 वरती उंचीचं मार्किंग करून घेते. लक्षात ठेवत जा, उंची अधिक 1 इंच इथे आपल्याला लागणार आहे. आता इथे मी उंचीचं मार्किंग करून घेतलं, अशी लाईन ओढून घेते अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. शोल्डर ब्लाऊजवरून कसं मोजायचं, कोणतीही तुमची साईज असू द्यात, कोणतीही तुमची उंची असू द्यात, किती सुद्धा उंची असू द्यात, ह्याच पद्धतीने तुम्ही शोल्डर मोजत जा. आज एकदम अशी सोपी पद्धत इथे तुम्हाला मी समजून सांगते. मापाचं ब्लाऊज असं फक्त परफेक्ट असणार तुम्ही इथे घ्यायचं आहे. आता इथे आपण बघूया शोल्डर कसं मोजायचं. ह्या बाजूला इथे मी अस्तर घेते हे अशा पद्धतीने, कारण की आपल्याला इथे शोल्डरचं माप टाकायचं आहे. ह्या बाजूला गळरुंदी असते, ते लक्षात ठेवा. त्यासाठी असं घेते, म्हणजे तुम्हाला आणखीन समजायला ते सोपं पडेल, ते लक्षात ठेवा. आता कोणती बाजू घ्या, ही बाजू घ्या किंवा ही बाजू घेतली तरी सुद्धा चालेल. आता हे असं व्यवस्थित असं पकडा. हे तुमचं तयार शोल्डर आहे, लक्षात ठेवत जा नेहमी. हे असं पकडायचं, इथे असं ठेवून घेते. हे इथे असं मी ठेवून घेते. आता सर्वात आधी इथे काय करायचं आहे, इथे माझं तयार आहे, हे इथं मार्किंग करून घेते. इथे सुद्धा माझं म्हणजे ही पायपिंगची बाजू झाली, इथे सुद्धा माझी पायपिंगची बाजू तयार, म्हणजे हे आपलं तयार शोल्डर झालं, लक्षात ठेवत जा. आता ह्या बाजूला आपली गळारुंदी असते, मग गळारुंदी आपण किती पकडतो, 2.5 इंच. 2.5 इंच लक्षात ठेवत जा, 2.5 इंच. हे मग ह्या बाजूला 2.5 इंच मार्किंग करून घ्यायचं. ह्याच्या पुढे आपण इथे गळारुंदी पकडतो, मग तिथं काय करायचं, 2.5 इंच असं मार्किंग करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेतलं. आता शिलाईमध्ये आपल्याला किती पकडायचं आहे, ते कुठे लागतं, शिलाईमध्ये आपण पकडतो इथे पायपिंगच्या बाजूला अर्धा इंच लागतं, आणि बाही जोडण्यामध्ये अर्धा इंच लागतं. हे इथे कंपल्सरी अर्धा इंच आपल्याला लागतं, आणि ते पायपिंगच्या बाजूला अर्धा इंच लागतं. त्यासाठी लक्षात ठेवत जा, वहीमध्ये लिहून ठेवा. मग ह्या बाजूला 1 इंच जास्त घ्यायचं. हे आता इथे ह्यातलं अर्धा इंच बाही जोडण्यामध्ये आणि अर्धा इंच पायपिंगसाठी लागणार, त्यासाठी इकडच्या बाजूला असं वाढून घ्यायचं. आता हे झालं बरोबर, तयार शोल्डर झालं. इकडच्या बाजूला गळारुंदी असते, हे गळारुंदीचं इकडच्या बाजूला असं 2.5 इंचाचं मार्किंग झालं. इथे आपल्याला शिलाईमध्ये किती पकडायचं आहे ते सुद्धा आपल्या इथे मार्किंग झालं. आता हे झालं बरोबर. आता ब्लाऊज बाजूला ठेवून घेते. आता इथून इथपर्यंत मोजून घ्यायचं. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरू शकता, म्हणजे चुकणार नाहीये. जरी कितीही डीप गळा असेल, ब्लाऊजची उंची किती सुद्धा असू द्यात, ही पद्धत नक्की वापरायची आहे. बऱ्याच वेळा काय होतं, हे शोल्डर कोणाची पट्टी थोडीशी मोठी असते, कोणाची छोटी असते, त्यासाठी हे लक्षात घ्यायचं आहे. आता इथे हे झालं आपलं व्यवस्थित. आता इथून इथपर्यंत आपलं हे शिलाईच्या सहित झालं, लक्षात ठेवत जा. आता इथून इथपर्यंत आपल्याला हे मोजून घ्यायचं. हे अशा पद्धतीने 6.25 झालेलं आहे, 6.25. हे इथे 6.25 झालं, लक्षात ठेवायचं आहे. आता इथून मी इथपर्यंत असं 6.25 वरती मार्किंग करून घेते. आता हे झालं व्यवस्थित शोल्डर. इथून इथपर्यंत आपण इथे मार्किंग करून घेतलं, आलं लक्षात. आता इथे गळारुंदी, ही गळारुंदी आपण इथे घेतली, ती गळारुंदी आपल्याला इथे घ्यायची 2.5 इंच. इथे मी गळारुंदीचं मार्किंग असं 2.5 इंचावरती करून घेते. हे व्यवस्थित लक्षात ठेवत जा.
आता इथे अर्धा इंच जाणार, तुमचं इथे अर्धा इंच जाणार. एवढं शिलाईमध्ये तुमचं जेवढं तुम्हाला शोल्डर तयार हवं असेल तेवढं बरोबर परफेक्ट तुमचं इथे तयार होऊन जातं. बघू शकता, तुम्हाला हे मी ठेवून सुद्धा दाखवलं. आता इथे आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे. लक्षात घेत जा. ब्लाऊज घ्यायचा मापाचा. हे पहा, ठेवताना ब्लाऊज असा ठेवायचा आहे. पहा, अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने आपण इथे मुंड्याला आकार देतो का त्याच पद्धतीने इथं असा ब्लाऊज ठेवून घ्यायचा. आता इथे काय करायचं, सोपं सांगते इथे मी तुम्हाला समजून. इथे आपली शिलाईची टिप आहे, बघू शकता. म्हणजे हा आपला इथून मुंडा आलेला आहे, म्हणजे बाही जोडली गेलेली आहे. इथे फिटिंग आहे, बघू शकता इथे. मग इथं जिथं आपली फिटिंग आहे ना बाहीची, हे पहा इथे, मग तिथं असं सरळ लाईनीमध्ये मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, असं एकदम सोपं करून समजून सांगितलं. ही पद्धत नक्की वापरत जा, तेव्हा तुमचा ब्लाऊज इथे घोळ चुन्या वगैरे कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम ह्यामध्ये येणार नाही. ही पद्धत नक्की वापरा, म्हणजे जर तुमचा मुंडा जर परफेक्ट बसला, ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट बसणार आहे. आता इथे हे पहा, किंवा इथे तुम्ही पट्टीचा वापर करा, असं ठेवून घ्या. सोपं आहे. आता हे आपलं तयार शोल्डर. मग काय करायचं, इथं असा टेप ठेवून घ्यायचा आणि एका लाईनीमध्ये बघून घ्यायचं. हे पहा, इथे मुंडा सुद्धा 6.25 इंच आहे. पहा, बघू शकता 6.25 इंच. हे अशा पद्धतीने मोजून घ्यायचं. कोणाचा 6 असेल, कोणाचा 5.25 सुद्धा असू शकतो, त्यांनी त्या पद्धतीने घ्यायचं. इथं असं शोल्डरला टेप ठेवायचा. मग एकाला सरळ लाईनीमध्ये असं बघायचं. हे पहा, सरळ लाईनीमध्ये बघून घ्यायचं. आता इथे माझा भरला 6.25 इंच, लक्षात ठेवायचं आहे. आता इथून मग मी इथे 6.25 वरती मार्किंग करून घेते. हे पहा, इथे मी एक 6.25 वरती जेवढा भरला तेवढा, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाहीये. हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत असते. हे पहा, इथं अशी लाईन ओढून घेते. हे पहा, अशा पद्धतीने. आता इकडच्या बाजूला आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, इथे मी अशी लाईन ओढून घेते. आता इथे आपल्याला छातीचं माप टाकायचं. छातीचं माप कसं टाकायचं, हे आपली बंद बाजू, बंद बाजूने ह्या बाजूला छातीचं माप टाकायचं आहे. थोडीशी तब्येत ठीक नाही आहे, आवाज थोडासा माझा वेगळा येतोय, ते लक्षात घ्यायचं. तुम्ही सुद्धा थोडंसं समजून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे बघायचं. हे पहा, हे आपलं इथे हुक आहे आणि पायपिंग सुद्धा आहे. मग काय करायचं तुम्ही, हे पहा, इथे आपली 1 नंबरची शिलाईची टीप आहे का, असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, असं मार्किंग करून घ्यायला कधी विसरत जाऊ नका, तेव्हा तुमचं परफेक्ट येणार आहे. आणि मग इथं मार्किंग केल्याच्या नंतर काय करायचं, 2 इंच जास्त घ्यावं लागतं शिलाई मार्जिन. इथे आपण बघूया 2 इंच आहे का. हे पहा, कमी आहे 2 इंचाला, पण आपण तसं नाही करायचं. बऱ्याच वेळा काय होतं, इथे कोणाला छाती जास्त असेल, लक्षात घ्यायचं आहे, छाती जास्त असेल. आता हा जास्त छातीचा साईजचा ब्लाऊज आहे. माझ्याकडे दुसरा सुद्धा आहे 40 साईजचा, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. ज्यांची छाती कमी आहे त्यांच्यासाठी तुम्ही ती पद्धत वापरू शकता. आता हे जास्त छाती साईजचा ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे काय करायचं, शक्यतो 2 इंच घेत जा कंपल्सरी. जरी तुम्हाला फिट्ट झाला, बऱ्याच वेळा काय होतं, फिट्ट झाला तर इथली तुम्ही एक शिलाई काढू शकता. त्यासाठी कंपल्सरी छातीचा 4था भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन ठेवत जा, ते लक्षात ठेवत जा. आता इथं काय करायचं आहे, इथून इथपर्यंत आपल्याला छातीचं माप मोजून घ्यायचं आहे. आता इथे असा टेप ठेवायचा. इथे हे पहा, पायपिंगची आणि इथे हुक सुद्धा लावलेला आहे. हे पहा, असं ठेवायचं इथे आणि इथपर्यंत, जिथपर्यंत आपण मार्किंग केलं तिथपर्यंत. माझं किती भरते, 10 इंच भरते. म्हणजे हा 40 साईजचा ब्लाऊज आहे. आपण पूर्ण ब्लाऊजची फक्त इथे एकच बाजू मोजली, म्हणजे पूर्ण ब्लाऊजचा हा आपला 4था भाग झाला, लक्षात ठेवत जा. आता इथे मी तुम्हाला व्यवस्थित मोजून दाखवलं. आता इथे आपल्याला छातीचा 4था भाग, 40चा 4था भाग 10 इंच. आता ही आपली बंद बाजू इथून 10 इंचावरती. हे पहा, असं पकडा आणि 10 इंचावरती कुठं 10 येत आहे तिथं असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने. आणि 2 इंच लगेच पुढच्या बाजूला असं मार्किंग करून घ्यायला विसरत जाऊ नका कधी. 2 इंच कंपल्सरी पकडत जा. 2 इंच लक्षात ठेवायचं आहे, 2 इंच. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे आपण छातीचा 4था भाग अधिक 2 इंच मार्किंग करून घेतलं. आता इथे कमर घेर जर मोजायचा असेल तर कसा मोजायचा, हे पहा, अशा पद्धतीने पकडायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. इथे सोपं करून समजून सांगते. हे पहा, असं पकडा. हे पहा, अशा पद्धतीने पकडून घ्यायचं. कोणाचं तर हे माप असणार आहे 35.5 कमर घेर आहे, 35.5. आता इथे काय करायचं, 35.5चे 4 भाग करायचे. म्हणजे आपली 4था भाग आहे, त्यासाठी इथे सुद्धा आपल्याला 4था भागच टाकावा लागणार आहे, ते लक्षात ठेवत जा. आता इथे 35.5 भरली. कोणाचं तर हे माप असणार आहे, त्यांनी लक्ष देऊन बघायचं आहे. हे पहा, आता हे टोक मी 35.5 वरती जिथे आहे तिथं ठेवून घेतलं. आपल्याला इथे 4 भाग काढायचे आहेत. हे झालं. हे पहा, निम्म झालं. आता परत ह्याचं निम्म करायचं, जेवढं येईल तेवढं, ते लक्षात ठेवत जा. आता परत हे टोक, परत त्याचं निम्म करायचं. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता जेवढं आलं त्याचा लगेच असा 4था भाग टाकून द्यायचा. इथे किती येईल त्याचा लगेच असा 4था भाग टाकून द्यायचा, ते लक्षात ठेवत जा. इथे मी मार्किंग करून घेते. इथे आपला कमर घेरचा 4था भाग मार्किंग झाला. आता 1 इंच लागतं. पाठीच्या बाजूला टक्स देतो आपण, त्यासाठी 1 इंच लागतं. मग इथे लगेच 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आणि 2 इंच फिटिंग मार्जिन लागतं आपल्याला. ते 2 इंच लगेच असं पुढच्या बाजूला वाढून घ्यायचं. हे पहा, 2 इंच वाढून घेतं. लक्षात घ्या, 4था भाग लक्षात घ्यायचं. 1 इंच पाठीचा टक्स देतो आणि 2 इंच शिलाई मार्जिन. हे पहा, अशा पद्धतीने लक्षात ठेवत जा. आता इथे बघा, एक सरळ अशी लाईन ओढून घ्यायची. हे पहा, तरी सुद्धा हे आपलं सरळ आलेलं आहे.
तुम्ही काय करत जा, चौथा भाग अधिक 2 इंच घ्यायचं. हे पहा, सोपं करून समजून सांगते. चौथा भाग घ्यायचा, 2 इंच घ्यायचा, अशी सरळ लाईन ओढून घ्यायची. कमर घेर नाही मोजला तरी सुद्धा चालतो, एकदम असं परफेक्ट आणि बरोबर होऊन जातं. सोपं आहे, नक्की तुम्हाला हे जमणार आहे. आता इथे मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं. आता इथे पाठीच्या मुंड्यासाठी आपल्याला इथे 1.25 इंचावरती आकार देऊन घ्यायचा आहे. पहा, इथून मी 1.25 इंचावरती एक मार्किंग करून घेते. हे पहा, इथे लक्षात ठेवत जा. आता ह्याचा मध्य करून घ्यायचा, इथं मार्किंग करून घ्यायचं. आता इथून आपल्याला अशा पद्धतीने इकडच्या बाजूला असा आकार देऊन घ्यायचा आहे, अशा पद्धतीने. आणि जर तुम्हाला गोळ वगैरे चुन्या बऱ्याच वेळा काय प्रॉब्लेम इथे होतो बघा, त्यांनी मग त्या पद्धतीने काय करायचं, हे पहा, इथून आकार घ्यायचा. हे पहा, थोडंसं असं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मग अर्धा इंच आलं तरी सुद्धा चालेल, त्या पद्धतीने तुम्ही इथे करू शकता. कोण कोण काय करतं, इथे मी 1.5 इंच सुद्धा देते. जर घोळ वगैरे चुन्या प्रॉब्लेम येत असेल तर इथे मी काय करते, मग 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते. ते लक्षात ठेवा. इथे तुम्ही 1.25 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल, ज्या पद्धतीने मी तुम्हाला आता दाखवलं त्या पद्धतीने. आता हे झालं आपलं बरोबर. आता इथे पाठीचा गळा कसा मोजायचा, मापाचा ब्लाऊज घ्यायचा, गळा तयार बघायचा आहे. हे अशा पद्धतीने ठेवून बघायचं. इथे माझा गळा 4.5 तयार आहे, 4.5 तयार आहे, तर इथे 1 इंच वाढून 5.5 वरती मार्किंग करून घेते. आता इथे आपल्याला 5.5 वरती गळा उंची अधिक 1 इंच लक्षात ठेवायचं आहे. हे पहा, इथे मी 5.5 वरती मार्किंग करून घेते, कारण की गळा आपला इथे 4.5 तयार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. ते कशासाठी लागतं, इथे अर्धा इंच लागतं, इथे अर्धा इंच लागतं. मधलं जेवढं अंतर तुम्हाला हवं असेल तेवढा परफेक्ट तुमचा गळा होऊन जाईल, ते लक्षात ठेवत जा. आता इथे आपण गळा रुंदी किती घेतली, 2.5 इंच. तीच इथे सुद्धा आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. हे पहा, इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इथे अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे, अशा पद्धतीने. जर तुम्हाला थोडासा गळा पसरट हवा असेल, पसरट गळा हवा असेल, त्यांनी काय करायचं आहे, इथं आपण किती घेतो, 2.5 इंच. मग त्यांनी काय करायचं, इथे 2.25 इंच सुद्धा ठेवू शकता, 2.25 इंच लक्षात ठेवायचं आहे. मग तुम्ही इथं काय करायचं, 2.25 इंचावरती थोडंसं पुढे येईल. हे पहा, इथे येईल, मग थोडंसं पुढे येईल, मग तुमची लाईन सुद्धा अशी थोडीशी क्रॉसमध्ये येणार आहे, अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा, अशी थोडीशी क्रॉसमध्ये लाईन येऊन जाईल, म्हणजे थोडंसं पुढे येणार, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आकार देताना इथून 1 इंच घ्यायचं. हे पहा, 1 इंच, 1 इंचावरती मार्किंग करून घेते. आता इथून असा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला थोडासा पसरट हवा असेल तर मग इथून 1 इंच घ्यायला विसरू नका. इथून मग परत तुम्ही आज 1 इंच म्हणजे इथे येईल, मग थोडासा तुमचा पसरट होऊन जाणार. हे अशा पद्धतीने लक्षात ठेवत जा. पसरट हवा असेल तर खाली मार्किंग करून घ्यायचं दाखवल्या पद्धतीने इथे थोडंसं, आणि नसेल हवा तर इथे अशा पद्धतीने सुद्धा आकार तुम्ही देऊ शकता. आता हे व्यवस्थित झालेलं आहे. आता इथे पाठीची टक्स, कारण की आपण इथे 1 इंच घेतलेला आहे. हे पहा, असं ठेवून घ्या. आपण हे 2 इंच घेतलं, त्याच्या बरोबर असा टेप ठेवून घ्या इथपर्यंत. हे पहा, इथपर्यंत लक्षात ठेवत जा. मध्य करून घ्यायचा, इथं मार्किंग करून घ्यायचं. आता उंचीला तुम्ही हे पहा, इथे 4 इंच सुद्धा ठेवू शकता, 4 इंच उंचीला. गळ्याच्या उंची अनुसार ठेवा, ते लक्षात ठेवा. जर गळा थोडासा डीप असेल तुमचा आणखीन डीपमध्ये तर 3.5 इंच ठेवू शकता, ते लक्षात ठेवा. इथे असं मार्किंग करून घेते, एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे ह्या बाजूला अर्धा, इथे अर्धा, असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवत जा, आपण इथे 1 इंच घेतलं त्यासाठी. आता इथे काय करायचं, असं मार्किंग करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने घेत जा, लक्षात ठेवत जा. इथे हे पहा, इथे अर्धा इंच, इथे अर्धा इंच, हे अशा पद्धतीने. हे झालं व्यवस्थित असं मार्किंग. आता इथे आपल्याला पाठीची बाजू व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. आता इथे मी तुम्हाला गळा कट करून दाखवते. हे पहा, इथून कट करा. हे पहा, अशा पद्धतीने सावकाशमध्ये करून घ्या. आता इथे तुम्हाला जो आकार आवडेल ना त्या पद्धतीने तुम्ही ते आकार देऊ शकता. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा, अशा पद्धतीने इथे आपला गळ्याचा आकार सुद्धा आलेला आहे, एकदम असं व्यवस्थित. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. इथे आपली पाठीची बाजू व्यवस्थित कट करून झाली, आणि गळ्याची बाजूची ही पट्टी आहे ती व्यवस्थित ठेवा. इथे आपल्याला हुक आणि लूक पट्टी आपण तयार करतो का, त्याच्यासाठी आपल्याला ही लागणार आहे. हे पहा, मधून हे कट करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने पुढची बाजू काढण्यासाठी आपल्याला इथे ब्लाऊजची तयार उंची आहे तेवढीच घ्यायची आहे, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाहीये. 15 तयार आहे तर 15 टाकायचे. तुमची किती आहे तेवढीच टाका, त्यामध्ये कुठलाही बदल करू नका, कारण की इथे आपण क्रॉसपट्टी सेपरेट काढणार आहोत, ते लक्षात ठेवा.
आता इथे काय करायचं आहे तेवढीच उंची मार्किंग करून घ्यायची. आता इथे आपल्याला उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. एक लाईन ओढून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने उंची ब्लाऊजची तयार आहे तेवढीच टाकायची पुढच्या बाजूसाठी, ते लक्षात ठेवायचं आहे. आता हे झालं व्यवस्थित. आता इथे गळा रुंदीच्या आधी 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. नंतर आपण गळा रुंदी मार्किंग करून घेणार आहोत, ते लक्षात ठेवा. त्याआधी इथे कारण की कटोरीचा थोडासा आकार ह्या बाजूला येतो, त्यासाठी 1.5 इंच लक्षात ठेवायचं आहे. वहीमध्ये लिहून ठेवा. 1.5 इंच, इथे 1.5 इंच, खालीपर्यंत 1.5 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे सुद्धा मी 1.5 इंच मार्किंग करून घेतलं. एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने अशी लाईन ओढून घ्यायची. आता इथे आपल्याला गळा रुंदी आणि शोल्डरचं माप टाकायचं आहे. 1.5 इंच सोडून द्यायचं. त्याच्या पुढे गळा रुंदी आणि शोल्डर मी तुम्हाला मागाशी सुद्धा मोजून दाखवलं. हे पहा, आता इथून इथपर्यंत आपलं जेवढं भरलेलं आहे, इथून इथपर्यंत तेवढं आपल्याला मोजून घ्यायचं आहे. मागाशीच मी तुम्हाला समजून सांगितलं शोल्डर कसं मोजायचं, तेच माप टाकायचं. इथे जेवढं भरलं तेवढंच माप आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने. आता हे झालं. इथून इथपर्यंत आपलं जेवढं शोल्डर भरलं तेवढं इथे मी माप टाकून घेतलं. आता इथे गळा रुंदी मार्किंग करून घ्या. इथे गळा रुंदी, हे पहा, इथे गळा रुंदी 2.5 इंच. आता इथे तुमचं शोल्डर एवढं पायपिंगमध्ये जाईल आणि एवढं तुमचं इथे बाही जोडण्यामध्ये जाईल. एवढं अंतर तुमचं बरोबर परफेक्ट तयार होऊन जाणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता हे वहीमध्ये लिहून ठेवा. आपण इथे 1.5 इंच घेतलेलं फक्त. हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला मुंड्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. जो आपण पाठीच्या बाजूला मुंडा वापरला तोच आपल्याला इथे पुढच्या बाजूला सुद्धा मार्किंग करून घ्यायचं. जेवढं भरलं तेवढं, ते लक्षात ठेवा. आता इथे जेवढा भरला तेवढा इथे मी मुंडा मार्किंग करून घेते. हे पहा, जेवढं भरलं तेवढं कसा मोजायचा आहे मुंडा ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगितलं. ती पद्धत नक्की वापरा. हे पहा, आता इथे असं मार्किंग करून घ्यायचं. आता ह्या सुद्धा बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, सोपं आहे. आता पेपर मी ह्या बाजूला घेते. हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला छातीचा चौथा भाग असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे 1.5 इंच सोडून द्यायचं. हे आपण 1.5 इंच मार्किंग करून घेतलं, ते सोडून द्यायचं. आता छातीचा चौथा भाग आपल्याला इथे 10 इंचावरती मार्किंग करून घ्यायचा आहे. कारण की 40चा चौथा भाग 10 इंच. हे पहा, इथे मी 10 इंचावरती मार्किंग करून घेते आणि 2 इंच शिलाई मार्जिंग. हे पहा, इथे मी 2 इंच वाढवून घेते लगेच. हे पहा, अशा पद्धतीने हे सोडून द्यायचं. छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आणि 2 इंच शिलाई मार्जिन, ते लक्षात ठेवत जा. आता इथे काय करायचं आहे, अशी लाईन खाली ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने असं खाली मार्किंग करून घ्यायला विसरू नका. 2 इंच पकडत जा. इथे आपल्याला पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे. बरोबर असा मध्य करून घ्यायचा. इथे मी मध्य करून घेतला. आता पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी आपल्याला इथे 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 1 इंच फक्त लक्षात ठेवा. हा कोपरा आहे, इथून 1 इंच, इथे मी 1 इंचावरती असं मार्किंग करून घेते. आता इथे आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा, इकडच्या बाजूने असा दिला तरी सुद्धा चालेल. हे पहा, अशा पद्धतीने एकदम सोपं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आकार फक्त असा व्यवस्थित आला पाहिजे, ते लक्षात ठेवत जा. नेहमी मी तुम्हाला मुंडा आहे तेवढाच का टाकायला सांगते. हे पहा, आता इथे अर्धा इंच आपलं शोल्डर कमी होतं, लक्षात घ्यायचं आहे. अर्धा इंच बरोबर शोल्डर आपलं कमी होतं. आता एवढाच मुंडा सुद्धा इथे, हे पहा, इथं आपण अर्धा इंच पकडतो. इथं आपली बाही जोडली जाते बघा. हे पहा, जास्त असं कमी सुद्धा घ्यायचं नसतं. बऱ्याच वेळा काय होतं, सिल्की ब्लाऊज पीस असतात, पटकन असे फसकले जातात. त्यासाठी कंपल्सरी अर्धा इंच शिलाईमध्ये पकडत जा. हे पहा, आता इथून अशा पद्धतीने इथं आपली बाही जोडली जाते. हे पहा, इकडून म्हणजे हे सुद्धा आपलं अर्धा इंच खाली येणार आहे. मुंडा मी तुम्हाला इथे, हे पहा, इथे बरोबर असा एका लाईनीमध्ये मोजून दाखवला. लक्षात ठेवा जा तुम्ही सुद्धा. हे पहा, अशा पद्धतीने एवढा मुंडा आपला इथे खाली येणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे इथून आपली बाही जोडली जाणार आहे, ते लक्षात ठेवा. म्हणजे मुंडा मोजतो नाही पाहतो. आता आपण इथून मोजला म्हणजे हा आपला तयार होणार. ह्याच्या खाली अर्धा इंच येणार म्हणजे हा आपला तयार होणार. इथून मी मोजायला तुम्हाला शिकवलं. हे पहा, ही लाईन, हे पहा, ह्याचा तयार आहे. मी असा मोजायला शिकवलं मी तुम्हाला मुंडा. हे पहा, अशा पद्धतीने इथून सरळ लाईनीमध्ये आपण इथून मोजून घेतलं, ते लक्षात ठेवा. आता हे शोल्डर अर्धा इंच खाली आलं, मुंडा सुद्धा अर्धा इंच, हे पहा, शिलाई होऊन खाली आला. म्हणजे हे अंतर किती झालं आपलं, तयार झालं. म्हणजे आता इथं आपण मोजून बघूया. हे पहा, बरोबर भरलेला आहे. आता इथे गळा मार्किंग करायचा आहे. गळा कसा मोजायचा, हे पहा, मापाच ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्या. एकदम सोपं आहे. असा ब्लाऊज ठेवा. हे आपलं शोल्डर इथं आलं पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने इथं आलं पाहिजे शोल्डर. हे शोल्डर इथं असा गळा ठेवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने
असा तुमचा गळा ठेवून घ्या. आता इथे जिथे माझा गळा तयार आहे तिथे मी काय करते, एक मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने पायपिंग आहे बघू शकता. हे पहा असं एक मार्किंग करून घेते, पट्टी ठेवून घेते. हे पहा अशा पद्धतीने इथे मी पट्टी ठेवून घेते. हे आपलं शोल्डर आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे गळा मोजायचा आहे, शोल्डरला टेप ठेवायचा. हे पहा अशा पद्धतीने आणि असं एका लाईनीमध्ये बघायचं आहे. हे पहा असं ठेवून घ्या. हे पहा असं ठेवायचं आणि एका लाईनीमध्ये बघायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे तुम्ही पट्टीचा वापर करा, एक लाईन अशी बघून घ्यायची आहे. पहा आता इथे माझा ब्लाऊजची उंची जास्त आहे, लक्षात ठेवा. 6.5 गळा तयार आहे, 6.5 लक्षात ठेवा. इथे तुमचा 6 सुद्धा भरेल, 6.25 सुद्धा भरू शकतो. कोणाचा गळा वरती असतो 5.5 सुद्धा असतो, त्यांनी त्या पद्धतीनेच घ्यायचं आहे माप. आता माझा इथे पुढचा गळा 7.5 तयार आहे तेवढाच घ्यायचा आहे, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. आता इथे मग मी काय करणार, आहे तेवढं टाकणार 6.5. हे पहा इथे मी 6.5 वरती मार्किंग करून घेते. आहे तेवढं टाकत जा, लक्षात ठेवत जा. हे पहा इथे मी मार्किंग करून घेतलं. आता ह्या बाजूला गळा रुंदी 2.5 इंचावरती, 2.5 इंच इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. एक अशी लाईन ओढून घेते, असा बॉक्स तयार करून घ्यायचा आपल्याला. हे पहा इकडच्या बाजूला, हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं असतं ते सर्व साईजमध्येच आपण करतो. आता इथे हे पहा इथून वरच्या बाजूला 1 इंच घ्यावं लागतं. हे पहा इथे मी 1 इंच असं मार्किंग करून घेते. ते कशासाठी असतं, इथूनच आपल्याला अशा पद्धतीने कटोरीला आकार द्यावा लागतो, त्यासाठी इथून 1 इंच घ्यायचं असतं, ते लक्षात ठेवा. आता इथे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. पहा इथून घ्या, इकडच्या बाजूला घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने आपला आकार आला पाहिजे. हे पहा लक्षात घ्या, हे तुम्हाला शिलाई करताना सुद्धा मी समजून सांगेल. जर गळ्याचा आकार गोल नाही आला तर कसा द्यायचा मी तुम्हाला हे नक्की सांगेल शिलाईच्या व्हिडिओमध्ये. हे पहा असा आकार देऊन घ्या. आता इथे गळ्याचं सुद्धा मी तुम्हाला समजून सांगते, आहे तेवढं मी का टाकायला सांगते. हे पहा आता इथे सुद्धा मी तुम्हाला हे समजून सांगितलं. आता इथे 1/2 इंच आपला गळा, शोल्डर 1/2 इंच शिलाई होतं, ते लक्षात ठेवा. आता गळा सुद्धा बघू शकता, इथे गळा आहे 1/2 इंच खाली होतो. हे पहा इथे 1/2 इंच आपण अशा पद्धतीने शिलाई करतो, इकडच्या बाजूने येतो, कारण की आपण इथे 1/2 इंचच पकडलेला आहे, ते लक्षात ठेवा. इथून हे पहा अशा पद्धतीने पायपिंगला कपडा जास्त शिल्लक राहतो, पायपिंग गोलमध्ये येऊन जाते. हे पहा अशा पद्धतीने आकार सुद्धा खूप असा छान होतो, त्यासाठी 1/2 इंच शिलाईमध्ये असं पकडायचं. हे पहा अशा पद्धतीने आपला गळा तुमचा तयार होईल आणि इथला आकार सुद्धा खूप व्यवस्थित येतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघा, हे पहा अशी लाईन ओढून घेते. आता इथे बघा, हे सुद्धा आपलं शिलाई होऊन खाली येतं आणि हे सुद्धा आपलं शिलाई होऊन खाली येतं, म्हणजे हे 1/2 इंच खाली येणार आणि हे सुद्धा 1/2 इंच तेवढंच खाली येणार. आता हे अंतर मग हे आपलं तयार झालं. आता बघूया आपण, हे पहा बरोबर 6.5 इंच, म्हणजे जेवढा गळा आपण इथे 6.5 इंच टाकला तेवढंच आपल्या इथे सुद्धा 6.5 इंच होणार आहे, ते लक्षात ठेवा. आणि जर गळा 5.5 असेल तर हीच पद्धत आहे, त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे नेहमी. मुंडा आहे तेवढा टाकायचा आणि गळ्याचं माप आहे तेवढं टाकत जा, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. आता इथे मी थोडासा पेपर कट करून घेते. हे पहा म्हणजे काय होईल, मार्किंग करायला तुम्हाला समजायला सुद्धा सोपं पडेल. हे अशा पद्धतीने इथून मी हे व्यवस्थित असं कट करून घेते. इकडच्या बाजूने आता इथे आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे. आता हे पकडायचं आहे, आपण हे 1.5 इंच मार्किंग केलेलं खालीपर्यंत, कारण की हे आपल्याला कटोरीसाठी वाढवून घ्यावं लागतं, ते लक्षात ठेवा. थोडासा आकार येतो त्यासाठी. आता ब्लाऊजवरती तुम्हाला कशी मोजायची आहे एकदम सोप्या भाषेमध्ये समजून सांगते. हे अशा पद्धतीने बघू शकता, इथे मी कटोरी ठेवून घेतली. हे अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्या. आता इथे काय करायचं आहे, पहा इथे आपली कुठे तयार आहे तिथं बघायचं, इथे एक मार्किंग करून घ्यायचं, इथे एक मार्किंग करून घ्यायचं. हे पहा इथे सुद्धा माझी तयार आहे, एक मार्किंग इथे करून घ्यायचं, इथे एक मार्किंग करून घेतलं. आता इथे बघायची आपली तयार किती आहे. आता मी इथून इथपर्यंत मोजून घेते, माझं किती भरलं, 6.25 इंच भरलं. हे पहा 6.25 इंच माझी तयार भरली, लक्ष ठेवत जा, असं मोजून घेत जा. हे पहा इथून इथपर्यंत मोजलं. हे पहा वरती आकार गेलेला आहे थोडासा आपला क्रॉसपट्टीचा. हे पहा असा टेप ठेवायचा इथपर्यंत. माझी इथे राईट 6.25 इंच भरलेली आहे. आता इथे माप टाकून घ्यायचं, तयार कटोरी. हे पहा जेवढी भरली तेवढी. आता हे पकडायचं आहे, ते लक्षात ठेवत जा नेहमी. जेवढी भरली तेवढी लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. तयार कटोरी जेवढी भरली तेवढी. हे पहा इथे मी मार्किंग करून घेतलं, त्यामध्ये प्लस 2 इंच घ्यायचं आहे. तयार कटोरी अधिक 2 इंच, लक्षात ठेवत जा. इथे मी 2 इंच वाढवून घेतलं.
हा पेपर मी ह्या बाजूला घेते. हे अशा पद्धतीत समजायला सोपं पडेल. तयार कटोरी जेवढी भरली तेवढी त्यामध्ये प्लस 2 इंच लक्षात ठेवत जा. हे 2 इंच आपण वाढून घेतलेला आहे. हा 40 साईजचा ब्लाऊज आहे, पण ह्याची छाती जास्त आहे लक्षात ठेवा. दुसरा सुद्धा इथे मी तुम्हाला 40 साईजमधला ब्लाऊज दाखवते. बघा छाती ज्यांची कमी आहे त्यांनी मग हे पहा, ही कटोरी ह्याची सुद्धा मी तुम्हाला मोजून दाखवते. फक्त ह्याला बटन आहेत. बटनाची बाजू घ्यायची नाही, लूक पट्टीच्या बाजू घ्यायची आपल्याला इथे. हे पहा, ही बाजू छाती मोजताना. कोणाच्या ब्लाऊजला बटन असतात लक्षात घ्या, कोणाच्या ब्लाऊजला हुक असतात, आवड्यानुसार वापरतात. इथे असा ब्लाऊज मी ठेवून घेतला. पहिली शिलाईची टिप इथे सुद्धा एक मार्किंग करून घेते. व्यवस्थित ब्लाऊज ठेवायचा आहे फक्त. आता मी इथून पहिली शिलाईची टिप इथून असा टेप ठेवून घेते. बरोबर माझे इथे 10 इंच भरलेला आहे. म्हणजे हा सुद्धा 40 साईजचाच ब्लाऊज आहे, फक्त ह्याची छाती कमी आहे. फरक असतो थोडासा. ज्यांची छाती जास्त आहे त्यांनी हे माप टाकलं तरी सुद्धा चालेल. बसायला ब्लाऊज परफेक्टच बसणार आहे. आता ह्याची सुद्धा मी तुम्हाला कटोरी मोजून दाखवते. बघू शकता किती छोटी कटोरी आहे. ह्या बाजूने मोजली तरी सुद्धा चालते. इथे एक मार्किंग करून दाखवते. हे पा, इथे एक मार्किंग केलं, तयार आहे तिथं मार्किंग केलं. हे पा, लक्षात घेत जा. आता इथपर्यंत मोजून घ्यायचं. हे पा, तयार आहे तिथं मी मार्किंग करून घेतलं. आता इथून मोजून घेते. हे पा, असा टेप ठेवून घेते आणि इथपर्यंत मोजून घेते. आता इथे किती भरलं? 6 इंच भरली. म्हणजे तयार 6 इंच भरली लक्षात ठेवा. आता ही किती भरली आपली? 6.25 भरली. हे पा, इथून इथपर्यंत ही भरली 6.25. मग ज्यांनी जास्त छाती असेल त्यांनी हे 6.25चं माप टाकू शकता. तुम्हाला हे दोन्ही सुद्धा दाखवले इथे मी समजून. हे पा, मग इथं कटोरी छोटी आहे आणि ही थोडीशी मोठी आहे. फरक असतो थोडासा. त्यांनी त्या पद्धतीने मापे टाकून घेऊ शकता. सोपं समजून सांगितलं आणि दोन्ही सुद्धा इथे मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. आता हे झालं व्यवस्थित समजून सांगितलं. आता ही फिटिंगची बाजू. बऱ्याच वेळा काय होतं, फिटिंगलाच कमी जास्त होतं. क्रॉसपट्टी कशी काढायची असते, ते माप कसं घ्यायचं असतं समजून सांगते. हे पहा, फिटिंगची बाजू घ्यायची. ही सुद्धा आपली फिटिंगची बाजू घ्यायची. ब्लाऊज फक्त व्यवस्थित ठेवून घ्या. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, जिथे तयार आहे तिथे एक मार्किंग करून घ्यायचं. इथे सुद्धा आपली क्रॉसपट्टी तयार आहे. इथे बाही जोडलेली आहे, बघू शकता. ही म्हणजे आपली तयार झालं आणि हे सुद्धा आपलं तयार झालं. असं मार्किंग करून घ्यायचं. आता इथे काय करायचं, हे आपण मार्किंग केलं, इथे सुद्धा एक मार्किंग करून घेतलं. आता असा टेप पकडायचा आणि इथपर्यंत ठेवून घ्यायचा. माझं इथे 5.5 आहे. 5.5 इथून इथपर्यंत मोजून घ्यायचं आहे. लक्षात ठेवत जा. असं मोजून घ्यायचं मार्किंग करून. माझं इथे 5.5 इंच भरलेलं आहे. मग इथं काय करायचं, हे मी तात्पुरतं दाखवलं होतं, मी तुम्हाला मागाशी समजून सांगितलं. आता इथून पकडायचं वरच्या बाजूने. इथून लक्षात ठेवा, असा टेप ठेवायचा. इथून माझं जेवढं भरलं आहे तेवढं बघा. तुमचं किती भरलं आहे? कोणाचं 5 भरतं, 5.25 भरतं, 5.5 सुद्धा भरतं. त्यांनी त्या पद्धतीने लगेच इथं 6 इंच सुद्धा भरतं. लक्षात ठेवा. उंची कमी असेल तर हे अंतर मग थोडंसं अजून वाढलं जातं. इकडच्या बाजूला 6 इंच भरेल, 6.25 इंच सुद्धा भरेल. आता इथं माझं भरलं 5.5, मग मी इथं 5.5 वरती मार्किंग करून घेतलं. लक्षात ठेवत जा. म्हणजे हे झालं. आता हे लक्षात आलं. आता इथं आपल्याला शिलाईसाठी किती लागणार? अर्धा इंच. आणि इथे सुद्धा शिलाईसाठी म्हणजे क्रॉसपट्टीसाठी इथे बाही जॉईन करण्यासाठी हे आपलं तयार माप झालं. लक्षात ठेवा. आता शिलाईसाठी कुठं वाढवायचं? मग इथे खाली 1 इंच वाढवायचं. हे पहा, इथं खाली 1 इंच वाढवून घ्यायचं. सोपं आहे. हे तयार अधिक 1 इंच लक्षात ठेवायचं. एवढं पद्धत फक्त. म्हणजे हे अंतर जे खाली राहतं ना आपलं, हे शिल्लक, ते आपलं क्रॉसपट्टीसाठी शिल्लक राहतं, ते लक्षात ठेवा. त्यासाठी हे मोजून घ्यायचं. किती सुद्धा भरू द्यात. हे पहा, लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. इथून हे पहा, इथून मार्किंग करून घ्यायचं आणि लगेच 1 इंच ह्यातलं अर्धा इथे शिलाईसाठी लागणार, म्हणजे इथे अर्धा लागणार. आणि क्रॉसपट्टीसाठी हे शिल्लक राहिलेलं, इथे आपली क्रॉसपट्टी जोडली जाते, त्यासाठी हे अर्धा इंच लागणार आहे. इथे अर्धा आणि इथे अर्धा. लक्षात नक्कीच आलेलं असणार आहे. त्यासाठी असं मोजून घ्यायचं आणि 1 इंच वाढवून घ्यायचं. सोपं आहे. आता इथून इथपर्यंत हे आपलं शिलाईच्या सहित आता झालं. आता मग काय करायचं, इथून ही लाईन आपण ओढून घेतली का, इथून इथपर्यंत ह्या बाजूला घेते. नाही लक्षात आलं तर हे पहा, आता शिल्लक राहिलेलं अंतर मोजून घ्यायचं. आपलं किती आहे? कोणाचं 2 इंच राहतं, कोणाचं 2.5 इंच राहतं, कोणाचं 2.25 सुद्धा राहतं. मग त्यांनी काय करायचं, हे पहा, माझं इथे राईट राहिलं 2.5 इंच. मग मी काय करणार, इथपर्यंत हे 2 इंच. आता हे आपण तयार कटोरी फक्त तात्पुरतं मार्किंग केलेलं होतं. 2 इंच आपण पुढच्या बाजूला वाढवलेच आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता हे बघा, माझं किती भरलं? 2.5 इंच. मग मी काय करणार, 2.5 इंचच मार्किंग करून घेणार इथपर्यंत. हे पहा, इथपर्यंत मी 2.5 इंच घेते. हे पहा, एक अशी लाईन ओढून घेते. हे पहा, हे 2 इंच घेतलं का आपण इथपर्यंत, तयार कटोरी अधिक 2 इंच अशी लाईन ओढून घ्यायची. आणि जेवढं आपलं शिल्लक असेल ना इथे इथपर्यंत, ते असं जोडून घ्यायचं. हे पहा, याला, कारण की इथे आपण क्रॉसपट्टी सेपरेट काढणार आहोत. त्यासाठी हे आपल्याला कट करताना घ्यायचं नाही आहे, ते सोडून नंतर बाकीचं कट करायचं असतं. त्यासाठी हे असं मार्किंग करून घ्यायचं.
आता इथे काय करायचं आहे, हे 2 इंच घेतला का ही लाईन ओढून घेतली, असा टेप ठेवायचा इथे, हे पहा इथे असा टेप ठेवायचा इथपर्यंत, हे पहा, आणि मध्य करून घ्यायचा असा. परत एकदा समजावून सांगते, इथे ठेवलं तरी सुद्धा चालेल. हे पहा असं मोजून घ्यायचं आणि मध्य करून घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने इथं बरोबर मध्याचं मार्किंग करून घ्यायचं. मध्य व्यवस्थित घ्या. ह्या दोन्हीचं मध्य म्हणजे हे अंतर आणि हे अंतर सेम झालं पाहिजे. हे अंतर आणि हे अंतर सेम झालं पाहिजे. का? कटोरीचा टक्स आपला त्याच्यावरतीच येतो, नाहीतर टक्स इकडच्या बाजूला तरी जातो किंवा ह्या बाजूला तरी जातो, तो प्रॉब्लेम होतो बघा. त्यासाठी ह्याचा बरोबर मध्य काढून घ्यायचा इथे, म्हणजे कोणताही तुम्हाला त्यामध्ये प्रॉब्लेम होणार नाही. कटोरी बसायला तुमचे एकदम असे परफेक्ट बसणार आहे. बरेच त्यांचे कमेंट आलेत बघा, खूप असे परफेक्ट त्यांना ब्लाऊज बसलेला आहेत. तुम्ही त्यासाठी हे अंतर मोजून घ्यायचं आणि बरोबर असं मध्य मार्किंग करून घ्यायचं. आता एक सोपी पद्धत, इथून इथपर्यंत आपण मध्याचं मार्किंग केलं का अशी लाईन ओढून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. आकृती वहीमध्ये काढून ठेवा. आकृती वहीमध्ये काढली ना, हे अंतर किती घेतलं, आपलं किती ब्लाऊजवरून भरलं, एक मोठा पेपर घ्यायचा, त्याच्यावरती हे माप मोजून घ्यायचं, आपलं किती भरतंय, म्हणजे तुमच्या हे नक्की लक्षात येईल. म्हणजे आकृतीमध्ये जर तुम्ही हे पूर्ण लिहिलं ना माप, म्हणजे इथं किती घ्यायचं आहे, गळा कसा घ्यायचा आहे, मार्किंग करून ठेवायचं. नक्की हे तुम्हाला पुढचं जर तुम्ही कटिंग करत असाल लगेच तुमच्या हे लक्षात येणार आहे. आता इथे मी तुम्हाला इथलं अंतर समजून सांगते. तिथेच ब्लाऊज आपला एकदम असा परफेक्ट बसत असतो. हे पहा, ही आपली कटोरी, ह्याच्या पुढचं म्हणजे हुक लूक पट्टीची बाजू लक्षात ठेवायची आहे. हे पहा, आता इथे काय करायचं आहे, इथे इथून असं क्रॉसमध्ये थोडंसं ठेवून घ्यायचं. हे पहा, ब्लाऊज असा पकडायचा, एकदम सोपा आहे. असं ठेवून घ्या क्रॉसमध्ये. हे पहा लक्षात घ्यायचं आहे, आपला हा वरून येणारा गळा, हे पहा इथून वरून येणारा हा आपला गळा, हे माप पहिलं मार्किंग केलेलं, हे मी तुम्हाला नंतर दाखवलं होतं. आपलं तयार होऊन इथे येईल, पण हे वरचं पकडायचं आहे इथं, लक्षात ठेवा हे वरचं. आता इथे काय करायचं आहे, असं इथे ठेवून घ्यायचं. हे पहा, आता इथे असं क्रॉस ठेवून घ्या, कारण की इथे आपला थोडासा क्रॉसमध्ये आकार असतो. आता इथे जिथे आपली क्रॉसपट्टी तयार आहे, हे पहा लक्षात घ्या, जिथे आपली ही क्रॉसपट्टी तयार आहे ते असं क्रॉस ठेवून मार्किंग करून घ्यायचं. बघू शकता इथे, हे पहा बघू शकता, समजून सांगते. हे पहा असं ठेवून घ्यायचं. हे पहा इथे माझी क्रॉसपट्टी तयार आहे, मग तिथं असं थोडंसं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता हे झालं. आता शिलाईमध्ये आपल्याला किती पकडायचं आहे, 1 इंच वाढवून घ्यायचं. 1 इंच, मग इथे लगेच तुम्ही खालच्या बाजूला 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. इथे ते ह्या मधलं अर्धा पायपिंगसाठी लागणार आणि ह्या मधलं अर्धा क्रॉसपट्टीसाठी लागणार आहे, म्हणून तयार अधिक 1 इंच. हे पहा, हे आपलं तयार झालं इथपर्यंत, इथपर्यंत तयार झालं. इथे सुद्धा आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे, इथे सुद्धा आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे. हे मी तुम्हाला ब्लाऊजवरून का दाखवते, कारण की तुम्हाला सुद्धा समजायला, तुमचा ब्लाऊज बघून पटकन ते लक्षात येणार आहे. त्यासाठी हे तुम्हाला मी ब्लाऊजवरून दाखवत असते. त्यासाठी तयार कोणाचं हे माप छोटं असतं, कोणाचं मोठं असतं, त्यांनी ह्या पद्धतीने बघायचं आहे लगेच, आणि लगेच जेवढं आपलं तयार तिथं मार्किंग करून घ्यायचं. लगेच 1 इंच खालच्या बाजूला शिलाईसाठी लागणार, तेवढं लगेच असं वाढवून घ्यायचं आहे. ते लक्षात ठेवत जा. आता इथे काय करायचं आहे, इथपर्यंत आपण मार्किंग केलं इथपर्यंत. आता हे झालं आपलं परफेक्ट मार्किंग, शिलाईसाठी लागणार तेवढं इथं आपण असं मार्किंग करून घेतलं. आता हे लक्षात ठेवायचं. आता मग इथून हे पहा, इथे तुम्ही पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर केला तरी सुद्धा चालेल. मग हा आपला गळा, इथून असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, एकदम असं सोपं आहे. आता हे झालं मार्किंग. आता इथून इथपर्यंत मार्किंग करून घ्यायचं. हे पहा लक्षात ठेवत जा, आपण टक्स मार्किंग केलेल्याचा मध्य, मग इथून लाईन इथपर्यंत ओढून घ्यायची, ही लाईन गळ्याची इथपर्यंत ओढून घ्यायची, म्हणजे तुमचं चुकणार नाहीये. इथे तुमचं अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल, इथे सुद्धा अर्धा इंच. जेवढं तुम्हाला हे मधलं अंतर हवं असेल, म्हणजे इथलं अंतर, हे पहा हे अंतर, तिथेच ब्लाऊज आपल्याला एकदम असा परफेक्ट बसत असतो. मग त्यांनी त्या पद्धतीने लगेच आपलं ब्लाऊजचं माप बघायचं आणि लगेच मार्किंग करून अशी लाईन इथे ओढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला कटोरीला परफेक्ट आकार कसा द्यायचा, हे टेपचं टोक, हे पहा हे टोक, इथे आपला गळ्याचा आकार आहे असं ठेवून घ्या. इथे हे पहा आकार आला ना, इथे खाली ठेवून घ्यायचं हे टोक. हे पहा असं ठेवून घ्यायचं, आणि हे आपण मध्याचं बरोबर मार्किंग केलं का, इकडचं सेम इकडचं सेम, हे मार्किंग केलेलं लक्षात ठेवत जा. हे नेहमी असं ठेवून घ्यायचं. आता इथे अंगठ्याचा वापर करायचा, असं ठेवून घ्यायचं त्याच्यावरती. हे पहा असं, फक्त इथं हलवू द्यायचं नाहीये. आता हा टेप, हे टोक इकडच्या बाजूला, हे पहा असं फक्त फिरवून घ्यायचं मुंड्याच्या समोर. हे पहा बघू शकता इथे मुंड्याच्या समोर, हे पहा आपला हा मुंडा आहे ना, तिथे समोर असं फिरवून घ्यायचं, एक मार्किंग करून घ्यायचं इथे. हे पहा अशा पद्धतीने. परत एकदा मी तुम्हाला इथे समजून सांगते. हे पहा
इथे पकडायचं टेपचं हे टोक आणि इथं असं पकडायचं हे अशा पद्धतीने. इथं अंगठ्याचा वापर करा, असं पकडून ठेवायचं. इथे फक्त हे टोक असं फिरवून घ्यायचं हे अशा पद्धती. इथपर्यंत आलं, लक्षात आलं हे. मग इथं लगेच तुम्ही असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता आकार देताना काय करायचं हे इथून द्यायचा. हे हे 1 इंच आपण इथं घेतलं का, हे 1 इंच आपण इथं घेतलं, इथून इथे 1 इंच, ते सर्व साईजमध्येच आपण घेत असतो. आता इथून काय करायचं हे आकार सुद्धा आपला कटोरीचा परफेक्ट आला पाहिजे, ते लक्षात ठेवा. इथून मग अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घ्यायचं इथपर्यंत. हे आपण 2 इंच घेतला का इथे, त्याच्यापर्यंत आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा. म्हणजे तुमचा आकार सुद्धा व्यवस्थित येईल, चपटा होणार नाहीये. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. सर्वात आधी असं मार्किंग करून घ्या, म्हणजे नक्की तुम्हाला आकार द्यायला जमणार आहे. नंतर परत त्याच्यावरून असं मार्किंग करून घ्यायचं. एकदम असं सोपं आहे. हे इथलं माप आपलं आता परफेक्ट तयार झालं. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला शिलाईसाठी इथं अर्धा लागतं आणि इथं अर्धा इंच लागतं. ते आपण नंतर कापडावरती वाढवून घेणार आहोत, ते लक्षात ठेवा. इथे अर्धा इंच लागतं आणि इथे अर्धा इंच लागतं. हे मधलं जे अंतर आहे ना, ते आपलं इथे व्यवस्थित निघतं. म्हणजे तिथं काय होतं, तुम्हाला घोळ चुन्या वगैरे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाहीये. फक्त तुम्ही मापे व्यवस्थित टाका, तेवढंच लक्षात घ्यायचं आहे. आता नंतर कापडावरती कसं वाढवायचं, कसा आकार द्यायचा, सोपं करून समजून सांगते. आता हे व्यवस्थित सर्वात आधी आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे इथून कट करा, हे अशा पद्धतीने इथून हे असं कट करून घ्यायचं. आता क्रॉसपट्टी आपण सेपरेट काढणार, त्यासाठी हे इथून हे बाजूला घ्यायचं. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता हे असं व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. आणि तुमच्या मापाचा असं तुम्ही पेपर कटिंग करून ठेवा. आता इथून हा आपला गळा झाला, कटोरीचा गळा. हे अशा पद्धतीने. आता इकडच्या सुद्धा बाजूला हे असं कट करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे झालं कट व्यवस्थित. आता ही बाजू इथपर्यंतच. आता हे सुद्धा आपलं झालं परफेक्ट बरोबर. आता इथे काय करायचं, हे टोक ह्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं. कमी जास्त असतं थोडंसं, त्यासाठी लक्षात घेत जा. हे टोक ह्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं. नवीनसाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे, त्यासाठी मी तुम्हाला इथे खूप समजून सांगत असते. आता इथे जेवढं आपल्या इथे शिल्लक आहे खालच्या बाजूचं, मग काय करायचं, एका लाईनीमध्ये दोन्ही सुद्धा करून घ्यायचं आहे. जेवढं जास्त असेल तर कट करून टाका. असं ठेवून बघायचं आपलं बरोबर आहे का. बरोबर असेल तर नका कट करू, आणि थोडंसं जास्त असेल तर मग कट करायचं. खालची बाजू शक्यतो ही जास्त असते, ते लक्षात ठेवायचं. बरोबर असेल तर राहू द्यात, परफेक्ट आहे. जर कमी जास्त असेल तर एवढं हे कट होऊन बाजूला काढून घ्यायचं. आता हे झालं आपलं एकदम असं बरोबर. आता इथे सुद्धा आपलं झालं बरोबर. व्यवस्थित झालं. आता इथे लक्ष देऊन बघायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, कापडावरती ही बाजू जोडायला पुरत नाहीये. त्यावेळेस काय करायचं, फक्त हीच बाजू आपल्याला इथे अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे. फक्त हीच बाजू. बऱ्याच वेळा कापडावरती जोडायला पुरत नसल्यामुळे काय होतं, ही बाजू वाढवून घ्यायची. जर शिल्लक राहिली तर आपण शिलाई करताना ती कट करून टाकू शकतो, पण ते वाढवून घ्यायचं आहे. कारण की बऱ्याच वेळा मग क्रॉसपट्टी जोडायला हीच बाजू जर इथंच जोडली गेली, एवढं जोडायला कमीच पडलं, लक्षात ठेवायचं आहे. मग एवढं आपल्याला इथे कट करावं लागतं. मग फिटिंगला परत क्रॉसपट्टी इथे येणार वरच्या बाजूला, आणखीन तुम्हाला ही उंची कमी होणार. मग फिटिंगला तिथेच आपलं कमी जास्त होतं, त्यासाठी ही बाजू वाढवून घ्यायची. म्हणजे जोडायला जर तुम्हाला इथपर्यंत परफेक्ट पुरलं, क्रॉसपट्टी इथे तुमची खालच्या बाजूला येणार, म्हणजे ब्लाऊज सुद्धा उंचीला बरोबर होईल. तुम्हाला फिटिंगला सुद्धा कमी जास्त होणार नाही, ते फक्त लक्षात ठेवत जा. आता इथे क्रॉसपट्टी काढायची आहे. पाठीची बाजू घ्यायची, लक्षात ठेवायचं आहे. आणि कटोरी जोडतो ती बाजू घ्यायची. लक्ष देऊन बघा. आता इथे ठेवून घ्यायचं. इथे ही बाजू इथे अशी ठेवून बरोबर ठेवून घ्यायचं. कमी जास्त होऊ देऊ नका. असं पकडा इथे, तेव्हा तुमची परफेक्ट क्रॉसपट्टी निघेल. तुम्हाला जोडायला सुद्धा पुरेल, उंचीला सुद्धा तुमचा ब्लाऊज इथे परफेक्ट होणार आहे. असं ठेवून घ्यायचं. असं लक्षात ठेवत जा. त्यासाठी इथे मी तुम्हाला खूप समजून सांगत असते. आता इथे जिथपर्यंत आपलं हे आलेलं आहे, जिथपर्यंत आपलं इथे आलेलं आहे, इथं असं मार्किंग करून घ्यायचं. इथं लक्षात ठेवायचं आहे. आता हे झालं व्यवस्थित. इथं आपण मार्किंग केलं. इथून हे अंतर म्हणजे हे मधलं अंतर आपलं किती तयार आहे असं बघा लगेच. माझं ते 4.25 इंच तयार आहे. 4.25 इंच. कोणाचं 3.5 असतं, कोणाचं 3 असतं, कोणाचं 4 असतं, कोणाचं 4.25 सुद्धा असतं. त्यांनी त्या पद्धतीने बघायचं आहे. लगेच उंची कमी असल्या तर तुमचं 3.5 इंच भरेल, 3 इंच सुद्धा भरू शकतं. लगेच बघून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवत जा हे अंतर. आता इथे काय करायचं आहे, पेपर घ्यायचा. आता घडी सुद्धा जोडायला परफेक्ट पुरली पाहिजे. क्रॉसपट्टीची घडी पाठीची बाजू आहे अशी ठेवा.
इथं खालच्या बाजूला थोडंसं ठेवा, ते लक्षात ठेवा. इथं असं ठेवा. हे पहा अशा पद्धतीने पाठीची बाजू आहे अशीच, कारण की क्रॉसपट्टी सुद्धा आपल्याला जोडायला परफेक्ट पुरली पाहिजे. हे पहा इथे एक मार्किंग करून घ्यायचं, इथे एक असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा कमी जास्त घेऊ नका, परफेक्ट पाठीची बाजू अशी ठेवून घ्यायची. जोडायला सुद्धा क्रॉसपट्टीची घडी आपल्याला पुरली पाहिजे. हे पहा इथे एक मार्किंग करून घेतलं. इथे आता माझं हे अंतर किती भरलं होतं? 4.25 इंच. तुमचं किती भरलेलं आहे ते बघा लगेच. आता हे मी बाजूला ठेवते. आता इथे काय करते, अशी लाईन ओढून घेते. हे पहा इथे अशी लाईन ओढून घेते इथपर्यंत. हे झालं व्यवस्थित, घडीचं मार्किंग झालं. आता माझं हे अंतर किती भरलं होतं? 4.25 इंच. मग मी काय करणार, जेवढं भरलं तेवढंच. हे पहा जेवढं भरलं, तुमचं बघा किती भरलंय. मग इथून रेषेच्या वरच्या बाजूला 4.25 इंच मार्किंग करून घेते, कारण की ही आपली आता तयार झाली. हे पहा इथे 4.25 घेते, इथे सुद्धा मी 4.25 इंच घेते. हे आपले तयारचं मार्किंग झालं, तयार क्रॉसपट्टी. इथे सुद्धा मी 4.25 इंच मार्किंग करून घेते. इथपर्यंत मी 4.25 इंच मार्किंग करून घेतलं. आता हे झालं. सर्वात आधी ही लाईन ओढून घेते, म्हणजे तुम्हाला समजायला सुद्धा हे सोपं पडेल. हे पहा हे झालं व्यवस्थित. एवढंच घ्यायचं आहे आपल्याला इथे, आणि इथपर्यंत सुद्धा एवढंच. हे पहा हे झालं व्यवस्थित. इकडून मार्किंग करत आले मी. हे पहा हे आता इथे हुक आणि लूक पट्टीच्या बाजूला अर्धा इंचाने वाढवून घ्यायचं, कारण की ती थोडीशी बाजू आपली उंच असते, त्यासाठी फक्त अर्धा इंच. लक्षात ठेवा, फक्त अर्धा इंच. मग फक्त अर्धा इंचाचं असं मार्किंग करून घ्यायचं इथपर्यंत. आता इथून तुम्ही 2 इंच किंवा 2.5 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल. इथून आकार द्यायला तुम्हाला सोपा पडेल. मग इथं हे पहा इथून आकार असा देऊन घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला. हे पहा तुम्हाला सोपं पडेल. हुक आणि लूक पट्टीची बाजू थोडीशी उंच जाते वरच्या बाजूला, त्यासाठी हे आपण वरच्या बाजूला अर्धा इंच वाढवून घेतलं, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे शिलाईसाठी आपल्याला किती पकडायचं आहे खालच्या बाजूला, हे पहा ते मार्किंग करून घ्या. 1 इंच 1 इंच 1 इंच. हे पहा 1 इंच ही आपली तयार झाली. लक्षात ठेवा, कोणाची क्रॉसपट्टी छोटी असते, कोणाची मोठी असते, ते लक्षात ठेवत जा. मी पाठीमागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये हे समजून सांगितलेलं आहे तुम्हाला. आता इथे अशी लाईन ओढून घ्या. हे पहा इथपर्यंत अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता हे 1 इंच आपल्याला कुठे कुठे लागणार आहे, हे पहा ह्या मधला अर्धा इथे खाली लागणार इथं, आणि ह्या मधला अर्धा वरच्या बाजूचं इथं लागणार जोडण्यामध्ये. आता इथे अर्ध जाईल ह्यातलं, आणि अर्धा राहिलेलं इथे जाईल. म्हणजे मधलं जे अंतर आहे ना तुमचं, जेवढी पाहिजे हवी असेल तेवढी तुमची इथे तयार होईल. हे पहा इथे अशा पद्धतीने तुमची अर्धा इंच जाणार. हे पहा अशा पद्धतीने, आणि इथे सुद्धा हे तुमचं अर्धा इंच जाणार. हे पहा लक्षात घ्यायचं आहे. मग जे मधलं हे जे अंतर राहतं ते तुमची परफेक्ट हे पहा अशा पद्धतीने क्रॉसपट्टी तयार होईल. लक्षात ठेवत जा. पेपर कटिंग करून ठेवा तुमच्या मापाचं. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. पहा इथून हे पहा अशा पद्धतीने. त्यासाठी इथे मी तुम्हाला पेपरवरती सुद्धा समजून सांगितलं शिलाईमध्ये किती पकडायचं, म्हणजे तुमचं चुकणार नाहीये, हे लक्षात ठेवत जा. नवीनच्या सुद्धा पटकन लक्षात येणारी ही पद्धत आहे. तुमच्या मापाचं तुम्ही लगेच पेपर कटिंग करून ठेवायचं आहे, म्हणजे आपलं चुकणार नाहीये कुठे. तुम्हाला मी शिलाईचा सुद्धा व्हिडिओ टाकते त्यासाठी, म्हणजे पटकन लगेच तुम्हाला हे सुद्धा लक्षात येणार आहे. आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. पाठीची बाजू घ्यायची बाही कट करताना नेहमी. आता इथे अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्यायचं. हे पहा अर्धा इंच मोजून कमी करून घेतलं तरी सुद्धा चालेल, कारण की शिलाईमध्ये आपण अर्धा इंच पकडतो. हे पहा बरोबर इथं मी अर्धा इंच शोल्डर असं कमी करून घेतलेलं आहे. एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. का अर्धा इंच शोल्डर असं कमी करून घ्यायचं, हे पहा अशा पद्धतीने ते शोल्डर आपलं कमी होतं. शिलाई झाल्याच्या नंतर पुढची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, अर्धा इंच शोल्डर आपलं कमी होतं, आणि बाही जोडतो, नंतर बाही जोडतो. बाही कशी जोडतो, मध्यापासून जोडतो, इथं ठेवतो, नंतर आपण अशा पद्धतीने बाही जोडून घेतो. मग आपल्याला इथे काय करायचं आहे, त्यासाठी अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्यायचं, कारण की बाहीचा मध्य जोडताना आपण इथे ठेवतो. शोल्डर जोडल्याच्या नंतर इथे मध्य ठेवतो, नंतर जोडून घेतो. आता इथे त्यासाठी अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्यायचं. सोपं आहे. आता मग इथं काय करायचं आहे, आपण अर्धा इंच शोल्डर असं कमी करून घ्यायचं. नंतर इथून आपल्याला हा गोल राऊंड किती भरते तेवढं इथपर्यंत मोजून घ्यायचं पूर्ण. हे पहा असा टेप ठेवायचा, आणि हे पहा अर्धा इंच मार्किंग केलं त्याच्या खाली हे पहा असा टेप ठेवायचा. आता हे आपल्याला गोल राऊंड मध्ये असं मोजून घ्यायचं आहे. माझं इथे 10.5 इंच भरते, किती भरेल तेवढं घ्यायचं, कारण की बाही सुद्धा आपल्याला जोडायला परफेक्ट पुरली पाहिजे त्यासाठी. आता इथे बघा हे पहा परत एकदा दाखवते. हे पहा असं ठेवायचं, आणि असं फक्त फिरवून घ्यायचं आहे. पहा तेवढंच भरते.
10.5 इंच लक्षात ठेवा. आता हा मी पेपर घेतलेला आहे, अशी घडी करून घेते. हे पण लक्षात घ्यायचं आहे, अशी घडी करून घेते. ही माझी बंद बाजू आहे. आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. आपण हे मोजून घेतलं, आपलं किती भरलं 10.5 इंच. आता इथे ही आपली बंद बाजू आहे. बंद बाजूने ह्या बाजूला घडीचं मार्किंग करायचं आहे, तेव्हा बाही सुद्धा आपल्याला जोडायला परफेक्ट पुरणार आहे. इथे मी घडीचं मार्किंग करून घेते. एक अशी लाईन ओढून घेते. हे अशा पद्धतीने एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे सुद्धा एक अशी लाईन ओढून घ्या. एखाद्या वेळेस थोडंसं असं क्रॉसमध्ये असतं, त्यासाठी अशी लाईन ओढून घ्यायची. हे झालं परफेक्ट घडीचं मार्किंग. आता इथे आपल्याला बाहीची उंची बघायची आहे, किती आहे असं ठेवून घ्या आणि इथं मार्किंग करून घ्यायचं. आता इथून मार्किंग केलं, तिथून इथपर्यंत बाहीची उंची मोजून घ्यायची. आपली किती आहे, माझी इथे 4 तयार आहे, 4 उंची तयार आहे. तर इथे काय करायचं आहे, सर्वात आधी उंची लक्षात ठेवा, उंचीचं मार्किंग करून घ्या. आणि जास्त आपल्याला शिलाईमध्ये किती लागणार आहे 1 इंच वाढून घ्यायचं. अस्तरच्या ब्लाऊजमुळे जर अस्तरची बाही असेल तर 1 इंच वाढून घ्यायचं आणि साधी असेल तर 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. आता साध्या बाहीमध्ये आपण काय करतो, इथं आपल्याला अर्धा इंच लागतं शिलाईसाठी आणि पुढच्या बाजूला 1 इंच लागतं. इथे अशा पद्धतीने इथं आपली हातशिलाई असते, 1 इंचाची पट्टी आपल्याला अशी घडी करून शिलाई करतो, नंतर हातशिलाई करतो. त्यासाठी इथे 1 इंच लागतं आणि इथे अर्धा इंच लागतं साध्या बाहीमध्ये. पण अस्तरच्या बाहीमध्ये आपण फक्त 1 इंच घेतो. इथे वरच्या बाजूला अर्धा जातं आणि इथे खालच्या बाजूला इथे अर्धा इंच लागतं. त्यासाठी इथं अर्धा आणि इथं अर्धा मिळून झालं 1 इंच. हे लक्षात ठेवत जा. उंची अधिक 1 इंच अस्तरच्या ब्लाऊजमध्ये. आणि साध्या ब्लाऊजमध्ये जर बाही तुम्हाला कट करायची असेल तर मग 1.5 इंच जास्त घ्यायचं, ते लक्षात ठेवत जा. आता हे झालं बरोबर. आता दंडगेर मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, दंडगेर मोजून घ्या. पहिली शिलाईची टिप दंडगेर मोजून घ्यायचा पूर्ण व्यवस्थित. हे पहा अशा पद्धतीने 7 दंडगेर आहे, 7 इंच. तर मी 7 वरती मार्किंग करून घेते इथे. आणि 2 इंच कंपल्सरी शिलाई मार्जिन ठेवत जा. मग पुढच्या बाजूला लगेच असं 2 इंच मार्किंग करून घ्यायचं. दंडगेर जेवढा आहे तेवढा, किती पण असू द्यात, तो मार्किंग करून घ्यायचा आणि इथे 2 इंच घ्यायचं आहे. हे पाहिजे, इथे मी 2 लिहून ठेवते. लक्षात ठेवत जा मापे. घडीचं मार्किंग ज्या पद्धतीने मी तुम्हाला आज शिकवलं ती पद्धत तुम्ही नक्की वापरा, तेव्हा तुम्हाला बाही सुद्धा जोडायला पुरली पाहिजे, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथे वरून येणारं माप, ओपन बाजू आहे, वरून येणारं माप इथे बाहीच्या उंचीनुसार असतं. बाहीची उंची कमी तयार होणारी म्हणजे 4 इंच आहे, तर इथे वरून येणारं माप आपल्याला इथे 2.25 वरती मार्किंग करून घ्यायचं. 2.25 लक्षात ठेवा. इथे मी 2.25 वरती. आणि जर तुमच्या ह्यामध्येच बाहीची उंची 5 असेल, 5.5 असेल, 6 इंच असेल, त्यांनी इथून वरून येणारं माप 2.5 इंच ठेवायचं आहे. मग तुम्ही वरून येणारं माप इथे 2.5 इंच ठेवू शकता. बाहीची उंची जास्त असेल, 5, 5.5, पावणे 6, 6 असेल तरी. मग त्याच्या पुढे उंची जास्त असेल तर 9, 9.5, 10 इंच जर उंची ठेवायची असेल, मग त्यांनी काय करायचं आहे, 3 इंच ठेवायचं आहे. आणि 7, 7.25 ठेवायचे असेल तर मग पावणे 3 इंच ठेवू शकता, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथून आतमध्ये ओपन बाजू आहे, 2 इंच घ्यायचं. हे पहा, इथून आतमध्ये 2 इंच घ्यायचं. हे पहा, इथे 2 इंच मार्किंग करून घ्यायचं. ते कशासाठी असतं, बऱ्याच वेळा काय होतं, आपला मुंडा पुढे मागे होतो, त्यासाठी हे 2 इंच असतं. आता इथून आतमध्ये 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. बंद बाजूने 1 इंच घ्यायचं. हे पहा इथे, हे लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथे आपल्याला परफेक्ट बाहीचा आकार द्यायचा. हे पहा इथून द्या. हे पहा अशा पद्धतीने द्या. सर्वात आधी उंच घ्यायचा. हे पहा इथून मग थोडासा असा आकार देऊन घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या, म्हणजे तुम्हाला नक्की सोपं जाणार आहे. नंतर इथून घ्यायचं. हे पहा कमी घ्यायचं, इथून कमी घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने थोडासा फुगीर असतो इथे. हे पहा थोडक्यात हा माशासारखा आकार असतो. मग वरच्या बाजूला असं कमी कमी करत घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने द्या, नक्की जमेल. मग त्याच्यावरती काय करायचं, असं मार्किंग करून घ्यायचं आहे. पहा अशा पद्धतीने असं मार्किंग करून घ्यायचं त्याच्यावरती इथपर्यंत. मग इथून परत असं वरच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं इथपर्यंत. हे पहा, हे झालं व्यवस्थित. आता एक खोलगट बाजू पुढच्या बाजूला असते, असं मार्किंग करून घ्यायला फक्त विसरत जाऊ नका. आता इथून हे असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने सोपं करून समजून सांगितलं. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. सर्वात आधी हे व्यवस्थित असं कट करून घ्या. हे पहा इथून कट करून घ्यायचं. दोन्ही सुद्धा पकडून कट करून घ्यायचं आहे. इथेच आपलं चुकतं बघा. सर्वात आधी हे असं कट करून घ्या, वरचा आकार दोन्ही सुद्धा पकडून वरचा आकार कट करून घ्यायचा.
आता एक बाजू बाजूला घ्यायची, म्हणजे ही पाठीची बाजू, म्हणजे पाठीच्या मुंड्याला जोडणारी बाजू बाजूला घ्यायची. ही आपली पुढच्या मुंड्याला जोडणारी बाजू असते. इथून 2 इंच आपण मार्किंग केलं का त्याच्या पुढे हे पहा, कारण की फिटिंग मार्जिन आपण 2 इंच पकडतो त्याच्या पुढे, त्यासाठी हे 2 इंच असलं ना, मुंडा पुढे मागे कधीच आपला होणार नाही, ब्लाऊज एकदम व्यवस्थित होऊन जातो फिटिंगच्या बाजूला. आता हे झालं एकदम असं परफेक्ट, बघू शकता इथे हे पहा, हे आपण 2 इंच घेतो फिटिंग मार्जिन, त्यासाठी इथे 2 इंच घ्यावं लागतं. हे तुम्हाला इथे मी समजून सांगितलं. आता झालं आपलं परफेक्ट बाहीचं कटिंग. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. आपल्याला बाहीसुद्धा जोडायला परफेक्ट पुरली पाहिजे, त्यासाठी हे बाहीचं कटिंग असं परफेक्ट तुम्ही सुद्धा तुमच्या मापाचं करून घ्यायचं आहे. इथे आपली पाठीची बाजू कट करून झालेली आहे. आता बाकीचं राहिलेलं शिल्लक पेपर कटिंग आपल्याला कट करून घ्यायचं आहे. सर्वात आधी कटोरी अशी ठेवली तरी सुद्धा चालेल, अशी ठेवली तरी सुद्धा चालेल. हे पहा, अशी ठेवून घ्या. इथे मार्किंग असल्यामुळे हे पहा इथे ठेवते मी, तुम्हाला समजावायला सोपं पडेल. हे पहा अशा पद्धतीने इथं ठेवते. थोडंसं सोडून द्या, कारण की आपल्याला हे अर्धा इंच इथं वाढवून घ्यायचं आहे. आता मार्किंग अशा पद्धतीने करायचं. हे पहा आहे असंच घ्यायचं. इथून हे पहा, इथून गळा सुद्धा आहे असाच घ्यायचा, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाहीये. मार्किंग करताना इथून सुद्धा हे पहा असं मार्किंग आहे असंच करायचं. ही बाजू सुद्धा आहे अशी घेतली तरी चालेल. हे पहा ही बाजू आहे अशीच घ्या, नंतर नाही तर काय होतं ते कट करावं लागतं. मग ही बाजू सुद्धा आहे अशीच घ्या. इथपर्यंत घेतली. आता ही बाजू सुद्धा नंतर कसं वाढवायचं हे मी तुम्हाला समजून सांगतो. इथे फक्त जागा ठेवत जा, इथे इथे ते लक्षात ठेवा. आता हे मी आहे असंच मार्किंग करून घेतलं, लक्षात घ्यायचं आहे. हे झालं व्यवस्थित. हे कटोरीचं मी आहे असंच मार्किंग करून घेतलं. आकार नसेल ना व्यवस्थित आला, असा आकार देऊन घ्या. जास्त असं आतल्या बाजूला घ्यायचं नाही. हे अशा पद्धतीने आकार देऊन घेऊ शकता. आता ही बाजू सुद्धा एकदम अशी व्यवस्थित मार्किंग करून झाली. हे पहा इथे सुद्धा. आता इथे आपल्याला फक्त अर्धा इंच वाढवून घ्यायचं, फक्त अर्धा इंच. हे पहा अर्धा इंच भरते का बघा खालच्या बाजूला. हे पहा बरोबर भरते. ही लाईन आहे का, हे पहा ही लाईन त्याच्या खाली अर्धा इंच, कारण की बऱ्याच वेळा काय होतं ही बाजू जोडायला कमी पडते, त्यासाठी इथे अर्धा इंच वाढून घ्यायचं. ही लाईन ओढली का आपण त्याच्या खाली, मग इथूनच घ्या. हे पहा हे इथून एवढं अर्धा इंच असं. आपल्याला ही कटोरी व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. ज्यावरती आपण मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर आपल्याला ही कट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सावकाशमध्ये कट करून घ्या. इथे आपली कटोरी एकदम अशी व्यवस्थित कट करून झालेली आहे. आता इथे लक्ष देऊन बघा, हे आपण वाढवून घेतलं इथे. हे पहा इथं मार्किंग आहे, एवढं वाढवून घेतलं. आता हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या. हे पहा समजून सांगते, हे टोक ह्याच्यावरती इथं ठेवून घ्यायचं. आता इकडच्या बाजूचं बघायचं आहे, जास्त आहे थोडंसं, इथे खाली हे एका लाईनीमध्ये असं करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने हे बरोबर असं कट होऊन निघालेलं आहे बाजूला. हे पहा बघू शकता. फक्त हे जेवढं लागणार आहे ते हे आपलं बरोबर झालं. इथपर्यंत आपण वाढवून घेतलं. हे पहा हे अशा पद्धतीने, म्हणजे हे आता झालं आपलं बरोबर. आता इथे क्रॉसपट्टी अशी ठेवायची आहे, कमी जास्त होऊ द्यायचं नाहीये, आणि मार्किंग करून घ्यायचं. सर्वात आधी आहे अशीच मार्किंग करून घ्यायची. आता हे आपल्याला मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर हे कट करून घ्यायचं आहे. आता कटोरी जोडतो ती बाजू अशी ठेवून घ्या इथे. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे, आणि आहे असं सर्वात आधी मार्किंग करून घ्या. इथे आपली कटोरी जोडतो ती बाजू आहे अशी मार्किंग करून घ्यायची. फक्त ठेवताना अशी एका सरळ लाईनीमध्ये, आणि ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू आली पाहिजे, ते लक्षात ठेवत जा. असं क्रॉसमध्ये ठेवायचं नाही कधी सुद्धा, ते लक्षात ठेवत जा. आता हे झालं आपलं बरोबर. वाढवायचं कुठे, हे पहा टेप घ्या. हे पहा असं ठेवून घेते. इथे फक्त अर्धा इंच, इथे अर्धा इंच, आणि ह्या रेषेच्या पलीकडे इथं हे पहा ही आपली लाईन आहे का त्याच्या इथं अर्धा इंच. हे पहा फक्त इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच, हे आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे, जास्त कमी घ्यायचं नाहीये, ते लक्षात ठेवा. आता हे मी बाजूला ठेवते. आता इथं काय करायचं, हे पहा इथून घ्यायचं. हे पहा इकडच्या बाजूने घेऊन इकडं कमी कमी करत घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने सोपं आहे. इथून घेऊन इकडच्या बाजूला परत आकार आपला व्यवस्थित आहे का असं घ्यायचं, इकडच्या बाजूला असं कमी कमी करत घ्यायचं. फक्त हे अर्धा इंच इथलं मार्किंग वाढलं पाहिजे. आता हे सुद्धा ह्याच पद्धतीने हे पहा इथून घ्यायचं, नाही लक्षात आलं तर हे पहा इथून घ्यायचं
आणि इकडच्या बाजूला असा आकार देऊन घ्यायचा, इकडं वरती घ्यायचं. सोप्पं आहे. हे पहा, इथून वाटलंच तर कमी घ्यायचं, इथून एवढंच अंतर हे आपलं वाढलं पाहिजे, इकडं परत कमी ह्या मार्किंगवरती, इकडून सुद्धा हे असं इकडून कमी घेऊन ह्या मार्किंगवरती वाढलं कुठलं पाहिजे, फक्त हे अंतर मधलं ते लक्षात ठेवायचं आहे. इथे सुद्धा आपला गोल आकार आला पाहिजे, ते लक्षात ठेवा. इथे सुद्धा असा गोल आकार देऊन घ्या. हे पहा, इथं असा गोल आला पाहिजे, लक्षात ठेवा. इथे सुद्धा आपला गोल आकार असा आला पाहिजे. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. अशी बसते का बघा, हे पहा बसत नाही. अशा पद्धतीने ठेवा मग इथे ह्या बाजूला, आणि कपडा एकसारखा आहे का असं बघा. इथे व्यवस्थित आहे अशा पद्धतीने, कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवा. आता इथे बरोबर अशी बाही ठेवा, मार्किंग करा आणि कट करून घ्यायची आहे. हा ब्लाऊज पीस आहे. डिझाईन बघायची आहे कोणत्या बाजूला आहे. एकसारखं असेल तर काही प्रॉब्लेम नाही. बऱ्याच वेळा काय होतं, डिझाईन वरच्या बाजूला असते, मग त्यावेळेस कसं ठेवायचं, हे पहा असं ठेवायचं, वरच्या बाजूलाच करायची आहे डिझाईन पूर्ण. मग पाठीची बाजू ठेवताना सुद्धा अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे बघा डिझाईन एकसारखीच आहे. आता इथे असं ठेवून घेते मी. सर्वात आधी बाही कट करून घेते. अशा पद्धतीने ठेवून घेतलं आणि सर्वात आधी बाही बसते का असं बघायचं. हे पहा बरोबर बसते. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेतलं मी, आणि इथं हे पहा थोडासा काठ सुद्धा आलेला आहे. हे पहा असं ठेवून घेते आणि बाही कट करून घेते. आता इथे पाठीची बाजू ठेवायची, ही आपली बंद बाजू आहे. कपडा ठेवताना व्यवस्थित ठेवा, एकसारखा आहे का ते सुद्धा बघत जा. पाठीची बाजू ठेवायची बंद बाजूला, हे पहा ह्या बाजूला बंद. आणि आपलं अस्तर कटिंग केलेलं बसते का ते सुद्धा बघत जा. असं ठेवून बघितलं तरी सुद्धा चालेल. कुठं बसतंय, इथे थोडंसं कमी आहे, मग इथे बसतंय का, बसत नाही असं बघायचं. आता वरच्या बाजूला मग थोडंसं ठेवून घ्यायचं. आता इथे आपली क्रॉसपट्टी बसेल, हे पहा असं ठेवून घ्या. मग इथे जिथं बसते ना तिथं असं ठेवून घेत जा, लक्षात ठेवत जा. आता इथे मी क्रॉसपट्टी कट करून घेते. आता हे सुद्धा बरोबर बसलं, इथे सुद्धा हे मग असं ठेवायचं आणि व्यवस्थित कट करून घ्यायचं. ठेवताना फक्त सरळ ठेवायचं, हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याकडे एवढा कपडा शिल्लक आहे. आता इथे कटोरी ठेवून घ्या. हे पहा अशी ठेवली तरी सुद्धा चालेल, कारण की डिझाईन एकसारखीच आहे. अशी ठेवली तरी सुद्धा चालेल, अशी ठेवली तरी सुद्धा चालेल. आता ठेवून घ्या आणि कट करून घ्यायची आहे. आता इथे सुद्धा मी क्रॉसमध्येच काढणार आहे पट्ट्या पायपिंगसाठी लागणाऱ्या. हे पहा क्रॉसमध्ये आहे. आता हे झालं सरळ, इथं खेचत नाही. हे सुद्धा झालं सरळ, इथे खेचत नाही. जर तुम्हाला दुसऱ्या कलरचे जर पायपिंग करायचे असेल तर, किंवा दुसऱ्या कलरचा कपडा वापरायचा असेल तर तुम्ही इथे वापरू शकता. साडीमधला जो कलर आहे तो. आता साडी बघू शकता, हे पहा ह्या कलरची आहे, त्याच्यामुळं काय करणार आहे, ह्या कलरचा ब्लाऊज आहे, ह्या कलरची साडी आहे, म्हणून मी ब्लाऊजला हे पहा हा कलर उठून दिसतोय, मग पायपिंगसाठी मी हा कपडा वापरणार आहे. तुम्ही अशा पद्धतीने कपडा वापरला तरी सुद्धा चालेल. आता इथे क्रॉसमध्ये आहे, हे पहा बघू शकता. आता इथे मी पट्टीचा वापर करते. हे पहा अशा क्रॉसमध्ये पट्ट्या काढून घेते. इकडच्या सुद्धा बाजूला अशी लाईन ओढून घेते. आता इथे हे पहा अशा पद्धतीने. आता इथे सुद्धा हे पहा अशा पद्धतीने. जेवढ्या लागतील तेवढ्या इथे आपल्याला पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. जेवढ्या लागतील तेवढ्या पुढच्या बाजूसाठी, पाठीच्या बाजूसाठी पायपिंग लागणार आहे. आता ह्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत.
इथे आपला 40 साईजमध्ये परफेक्ट कटोरी ब्लाऊज कटिंग झालेला आहे. एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. ह्याचा सुद्धा शिलाईचा व्हिडिओ बघायला विसरू नका. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.